तुम आगे बढ़ो, नाथा भाऊ तुम आगे बढ़ो। वेगळ्या पद्धतीचं राजकारण सध्या सुरू आहे। जनतेचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत या प्रश्नांना बगल देण्याचं काम कोणकोणत्या घटनांमधून होईल याचं प्रामुख्याने भाजपच्या वतीने पाहिलं जात आहे। आणि विनाकारण भाजपच्या विरोधात त्यांच्या कारभाराच्या विरोधात जो व्यक्ती बोलेल त्या व्यक्तीवर नको ते आरोप करणे किंवा काहीतरी हेडलाईन बनेल या अनुषंगाने नको तो प्रसंग निर्माण करणे असा कारभार सध्या भाजपच्या वतीने चालू आहे। आणि तेच त्याचे विक्टीम झालेले नाथाभाऊ की त्या नाथाभाऊंनी एक मुद्दा उपस्थित केला होता सन्माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन यांच्याविषयी, आणि तो मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याचे पुरावे सुद्धा नाथाभाऊकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं। मात्र ते कुठेतरी झाकलं जावं म्हणून विनाकारण त्यांच्या नाथाभाऊंच्या विषयी नको ते शब्द काढणे अशा प्रकारचे एक टॅगिंग करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने झाला। आणि नाथाभाऊंनी स्टेटमेंट दिली होती, त्या स्टेटमेंटमध्ये जो कालेला शब्द वापरला होता त्याचा अर्थ लक्षात न घेता विनाकारण नाथाभाऊच्या बॅनरला जोडे मारण्याचं एक पाप त्या ठिकाणी भाजपच्या वतीने केलं। त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं आपल्या बाईटमध्ये, जर माझा जावई जर हा दोषी असेल तर त्याला फाशी झाली तरी मला चालेल 73, असं जर भाजपच्या वतीने सांगितलं की आम्ही जर दोषी असलो तर आम्हाला शिक्षा द्या, असं एकही स्टेटमेंट आजपर्यंत भाजपच्या वतीने आलेलं नाही। म्हणजे विनाकारण तुम्ही कोणीतरी विरोधक जर तुमच्या विरोधात बोलत असेल तर त्या विरोधकाला टार्गेट करण्याचं काम भाजपच्या वतीने चालू आहे। आज आम्ही नाथाभाऊंच्या या फोटोचा दुग्धाभिषेक करण्याचं काम वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने